नमस्कार, मी शिवानी अरसू. आज आपली फॅशन डिझायनिंगची एक सक्सेसफुल एंटरप्रेन्योर सानिका तनपुरे इथे आलेली आहे. हॅलो सानिका. हॅलो मॅम. तू MNVTIमधनं कुठला कोर्स कंप्लीट केलेला आहे? मी डिप्लोमा इन फॅशन अँड टेक्सटाईल डिझायनिंग हा 3 इयर्सचा कोर्स मी MNVTIमधनं कंप्लीट केला. ओके. मीन्स पार्ट टाईम पार्ट कोर्स टाईम ना? कोर्स. हो. ओके. आता काय करतेस तू मग सध्या? सध्या मी घरूनच माझं छोटंसं साबलीस नावाचं बुटीक आहे ते रन करते. छोट्या-मोठ्या ऑर्डर्स स्टार्टिंगला येत होत्या, पण आत्ता माझं पेंटिंगमध्ये मी करियर करते. ओके. त्याच्यामध्ये काम मग तू एकटीच पाहते की कोणी आहे तुला नाही, हेल्पसाठी? मी एकटीच पाहते सगळं. किड्स वेअर करते आणि पेंटिंग्सच्याच ऑर्डर्स जास्ती करून ओके. घेते. कसा आहे रिस्पॉन्स? रिस्पॉन्स स्टार्टिंगला म्हणजे मी सेकंड इयरमध्ये असतानाच आम्हाला कॉलेजमध्ये वर्कशॉप्स झाले किंवा मॅमनी इन डीप पेंटिंग घेतलं, तर त्यावेळेसच मी स्टार्टिंगला स्वतःच्याच कपड्यांवर पेंटिंगमध्ये आवड निर्माण झाली. तर मी छोटं-मोठं करायला पेंटिंग स्टार्ट केलं, तर त्यातनं मला छान एक्सपिरियन्स येत गेला. माझं पेंटिंग छान झालं अजून. त्याच्यामध्ये अजून वाढ होत गेली. मग त्यानंतर मी बाहेरच्या ऑर्डर्स म्हणजे इन्स्टाला, सोशल मीडियाद्वारे मी थोडंफार स्टोरीज वगैरे, पोस्टिंग वगैरे करून माझी थोडीशी ओळख निर्माण झाली. तर त्यातनंच मला छोट्या-मोठ्या ऑर्डर येत गेल्या आणि आत्ता रिस्पॉन्स मला छान आहे पेंटिंगचा. आता पोर्ट्रेट वगैरे इन डीप सगळंच पेंटिंग करते मी आता. ओके. खूप छान. तुझे कुठले स्किल्स डेव्हलप झाले हा कोर्स करत असताना? कुठल्या गोष्टी तुला नवीन शिकायला मिळाल्या? मला माझ्या स्किल्स इथे प्रॅक्टिकल नॉलेज इन डीप मिळालं, फॅब्रिक नॉलेज, परत फॅशन ट्रेंड्सचे जास्ती करून आम्हाला नॉलेज दिलं गेलं इथे आणि त्यानंतर टाईम मॅनेजमेंट, टीमवर्क, परत प्रॅक्टिकल लर्निंग जास्ती सुधारणा होत गेली माझ्या ह्याच्यामध्ये. ओके. सो तू कोर्स करत असताना तुमच्या व्हिजिट्स वगैरे गेलेल्या का कुठे? हो, आमचा इंडस्ट्री व्हिजिट गेलेला. तर आम्ही जे थेरॉटिकल नॉलेज घेत होतो, तर तिथे आम्हाला जाऊन इंडस्ट्री व्हिजिट ज्यावेळेस आमची गेली, तर तिथे जाऊन मॅन्युफॅक्चरिंगचं काम म्हणजे कशाप्रकारे जे आम्हाला थेअरीमध्ये सांगितलं जायचं, की इतके मॅनपॉवर तिथे जास्ती होती किंवा एका बल्कमध्ये जे काम होत होतं, प्रोडक्शन जसं होतं, तर ते जे थेअरी शिकलो, तर ते आम्हाला इन डीपमध्ये तिथे आम्हाला प्रॅक्टिकल ते बघायला मिळालं, की ते काम कसं चालू असतं ते. ओके. कुठे गेलेली व्हिजिट? बारामती का? बारामतीला. ओके. बारामतीला कुठलं ब्रँड? त्यांनी कॉटन ओके. किंगमध्ये नेलेलं, परत पेपरमेंटमध्ये नेलेलं. ओके. तू आणखी काय स्किल्स डेव्हलप झाले तुझे? माझं सगळ्यात तर कॉलेजने आम्हाला फॅशन ट्रेंड्सची जास्ती इन डीप नॉलेज दिलं. फॅशन ट्रेंड्स, परत माझे स्केचिंगमध्ये डेव्हलप होत गेलं. स्केचिंग, डिझायनिंग आणि जे वर्कशॉप्स वगैरे व्हायचे, तर त्याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळे लिपन आर्ट, असे वेगवेगळे स्किल किंवा कलर कॉम्बिनेशन काय असले पाहिजे. तर ह्या सगळ्यांमधनं माझे स्किल की डेव्हलप झाले. म्हणजे वर्कशॉप्स वगैरे पण अरेंज व्हायचे. हां, लाईक लिपन आर्ट, अजून मंडला, माझं लिपन आर्ट, त्याच्यामधनं की वेगळं फॅशनच्या वेगळं पण म्हणजे बोर्डवर काय करता येऊ शकतं, तर हे कॉलेजने आम्हाला इन डीपमध्ये नॉलेज दिलं. सो तुझा एक्सपिरियन्स सांगू शकशील? आता तू ऑर्डर्स वगैरे घेते, स्वतःचं स्टार्ट केलंय स्टार्टअप. सो त्यातला एखादा एक्सपिरियन्स शेअर करू शकतेस? म्हणजे तुला काय चॅलेंजेस फेस करायला लागले? कस्टमर हँडलिंग तर खूप मोठं चॅलेंज असतं, पण MNVTIमुळे ते थोडं मला इझी गेलं, कारण की MNVTIचे एक्झिबिशन्स व्हायचे, तर त्याच्यामध्ये मॅमने आम्हाला एक्झिबिशन हँडलिंग करायला दिलं. त्यामुळे क्लायंट काय असू शकतात ह्याची आयडिया कुठल्या आम्हाला प्रकारचे असू शकतात ह्याची आयडिया आम्हाला कम्प्लिटली आली होती. म्हणजे काही क्लायंट्स असे असतात की जे येतात, त्यांना काही घ्यायचं वगैरे काहीच नसतं, पण जस्ट पाहून हे करतात, पण त्यांना हँडलिंग करणं पण तसं अवघड असतं. पेशन्स लेव्हल चेक केली जाते. हो, पण ते ह्याच्यामध्ये स्किल एवढे डेव्हलप झाले की ते इझी गेलं तसं. तसे इतकं काय इन डीप नाही, पण जर पेंटिंगचं सांगायचं झालं, तर समोरच्याला असं, आता पोर्ट्रेटचं पेंटिंग असेल, तर समोरच्याला अशी अपेक्षा असते की इन डीप ते झालंच पाहिजे. पण शेवटी ते हाताने केलेलं पेंटिंग आहे. फोटो आणि पेंटिंगमध्ये फरक हा असतोच. तर मी प्रयत्न करते पूर्णपणे त्या पेंटिंगला पोर्ट्रेट करायचा. पण थोडंफार काही ना काहीतरी म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातनं असं वाटतं की नाही, हे इथं असलंच पाहिजे. ओके. पण शेवटी ते पेंट ते हाताने केलेलं आहे, तर थोडंफार ते होतं. ठीक आहे. MNVTI बद्दल काय सांगू शकशील तू? MNVTIने खरं तर तसं बघायला गेलं तर मी हा फॅशन
वर्कशॉप्सचं काही माझं इतका हे नव्हता, म्हणजे माझं बॅकग्राऊंड पूर्ण वेगळं होतं. मी अकाउंटिंग करत होते. ओके. पण 12th नंतर असं वाटलं की यार काहीतरी बघावं करून फॅशनचं. तर इथे आलं, ॲडमिशन घेतलं आणि सेकंड इयर नंतर मला असं वाटलं की हां बाबा काहीतरी आपलं होऊ शकतं. कारण की इथे बाकीचे वर्कशॉप्सच इतके इंटरेस्टिंग होते की त्याच्यामध्येच मी पेंटिंगमध्येच करिअर करायचं ठरवलं. तर MNVTIनी नुसतं एक आम्हाला एज्युकेशनच नाही दिलं, तर त्यांनी आम्हाला एक आमची करिअर किंवा लाँग टर्म्स गोल काय असतात हे त्यांनी आम्हाला शिकवलं आणि त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी आम्हाला टीचर्सनी खूप हेल्प केली. त्यामुळे मी तर म्हणेल की माझं करिअर झालं ओके. MNVTIमुळे. ओके. थँक्यू सो मच सानिका. तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं आणि टीम MNVTI कडनं खूप खूप थँक्यू.